आताची महत्त्वाची बातमी समोर येते। धनंजय मुंडे हे दिल्लीमध्ये प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। ते दिल्लीत पोहोचलेले आहेत आणि केंद्रीय मंत्री जे आहेत प्रल्हाद जोशी यांच्या दालनात ते दाखल झालेले आहेत। दोघांमध्ये सध्या बैठक सुरू असल्याची माहिती मिळतेय। दिल्लीमध्ये आपण बघतोय आता स्वतः धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत आणि प्रल्हाद जोशी केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्याशी ते चर्चा करतायत। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। प्रल्हाद जोशी यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू असल्याची सध्या माहिती मिळतेय आणि धनंजय मुंडे हे खरं तर सध्या नाव गाजत आहे आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी वारंवार मागणी केली जाते। मात्र ज्या पद्धतीने आता ते दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि दिल्लीमध्ये ते सध्या केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी चर्चा करतायत अशी माहिती मिळतेय। नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय हे स्वतः सांभाळतात प्रल्हाद जोशी आणि त्या संदर्भात चर्चा होती। सगळं ते अधिक माहिती घेत रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, काय अधिक माहिती या भेटी संदर्भात? बिलकुल, ही भेट योगायोग म्हणावी आणि महत्वाची यासाठी आहे की देवेंद्र फडणवीस पण आज दिल्लीमध्येच आहेत आणि धनंजय मुंडे पण आज दिल्लीमध्येच आहेत। धनंजय मुंडे हे प्रल्हाद जोशी यांच्या भेटीला आता दाखल झालेले आहेत। 1 वाजलेले आहेत आणि या भेटीमध्ये जे अन्न पुरवठा मंत्रालय आहे त्या संदर्भामध्ये काही महत्वाची चर्चा करण्यासाठी ही भेट आहे। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की आता केंद्रामध्ये बजेट मांडलं जाणार आहे। मग अशा वेळी राज्याकडून काही महत्वाच्या काही मागण्या आहेत का या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते। परंतु ही बैठक झाल्यानंतर, कारण ही बैठक मंत्रालयाच्या कामाशी निगडीत अशी बैठक आहे, ही बैठक झाल्यानंतर मात्र कोणती राजकीय बैठक होते का ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे। कारण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झालेले, प्रत्यारोप झालेले आहेत, त्या पार्श्वभूमीवर इथे दिल्लीमध्ये काही महत्वाच्या नेत्यांची गाठीभेट होतील का आणि त्याचबरोबर काही चर्चा होईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। नक्कीच। मात्र सगळ्यात महत्वाचं ही जी आता भेट होतीये यात कोणते महत्वाचे मुद्दे चर्चेले जाऊ शकतात याबद्दल काही माहिती मिळालेली आहे का? आणि धनंजय मुंडेंच्या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणते मंत्री तिथे उपस्थित आहेत वेगवेगळ्या राज्यांमधले, याबद्दल काही कळू शकलंय का? या बैठकीला केवळ धनंजय मुंडे हेच उपस्थित आहेत। खरं तर प्रल्हाद जोशी यांच्या बैठका वारंवार सुरूच आहेत आणि आता मात्र जो वेळ दिली होती ते धनंजय मुंडे यांनाच ही फक्त वेळ देण्यात आली होती आणि त्यामुळेच ही भेट त्यांच्या सोबत होते। प्रल्हाद जोशी यांच्याशी मंत्रालयाच्या संदर्भामध्ये चर्चा केली जाणार असल्याची माहिती अद्याप आपल्यापर्यंत आहे। परंतु ही भेट संपल्यानंतर आणखीन कोणत्या महत्वाच्या भेटी होत आहेत का याकडे लक्ष असणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर प्रल्हाद जोशी यांची भेट घेण्यासाठी धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत, त्यांच्या निवासस्थानी ते आहेत आणि दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते।